नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण अतिशय एक वेगळी भाजी बघतो आहोत, जी भाजी तुम्ही कदाचित बनवली नसेल। तर काय ही भाजी, चला तर बघूयात आणि रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण फणसाच्या बियांपासूनची बनणारी एक अतिशय चविष्ट अशी भाजी बघतो आहोत। तर या सीझनमध्ये फणस भरपूर छान मिळतात आणि गरे खाल्ल्यानंतर ह्या बिया अशा आपण टाकून न देता त्याची छान अशी आपण भाजी बनवू शकतो। तर अशा ह्या मी बिया घेतलेल्या आहेत आणि ह्या बिया मी आता कुकरमध्ये उकडून घेणार आहे। पण उकडून घेताना कुकरमध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे, पण ह्या बियांमध्ये मी पाणी न टाकता ह्या अशा उकडून घेणार आहे। कारण जर पाणी टाकून आपण जर ह्या बिया शिजल्या तर त्या जास्त ओव्हर कुक होतात, म्हणजे जास्त शिजतात। त्यामुळे पाणी न टाकता मी अशा ह्या ज्या बिया आहेत त्या शिजवून घेणार आहे। तर अशा 3 शिट्ट्या देऊन ह्या मी बिया शिजवून घेतलेल्या आहेत आणि ही जी वरची टरफल आहे ती मी आता अशी काढून घेणार आहे। हे शिजल्यानंतर ही टरफल अशी व्यवस्थित निघतात आणि हे असं काढून घेऊन मी ह्या ज्या बिया आहेत त्या कट करून घेणार आहे। म्हणजे मला भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी छोटे छोटे चौकोनी अशाचे तुकडे करून घेणार आहे। तर असं हे साफ करून तुम्ही या बिया अशा ह्या कट करून घ्या। तर अशा मी ह्या बिया सोलून घेतलेल्या आहेत आणि अशा मी छोटे छोटे अशा तुकड्यांमध्ये मी असे कट केलेले आहेत। कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेलात आता मी 1 टीस्पून मोहरी टाकलेली आहे। मोहरी टाकल्यानंतर मी लगेच 1 टीस्पून जिरे टाकले आणि यामध्ये कांदा टाकणार आहे। आता कांदा टाकायच्या अगोदर मला लसूण टाकायचं होता, पण चुकून मी लसूण टाकायची विसरले, त्यामुळे नंतर मी यामध्ये लसूण टाकून घेतलेलं आहे। थोडीशी अशी जागा करून घेतली आणि यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे। ठेचलेला एक 5 ते 6 पाकळ्या मी लसूण यात टाकलेलं आहे आणि हे छान असं मी परतून घेणार आहे। कांदा मी असा छान लालसर असा भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये मी पाव टीस्पून ही हळद टाकलेली आहे आणि हळद टाकल्यानंतर यामध्ये मी 3 टीस्पून मी कांदा लसूणची चटणी आहे, म्हणजे कोल्हापूरची जी चटणी आहे ती टाकणार आहे। आता या भाजीला शक्यतो कांदा लसूण चटणी वापरा आणि जर कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही यामध्ये तुमचा कुठलाही घरगुती मसाला टाकून 1 टीस्पून तुम्ही धने पावडर टाकली तरी पण चालेल। आता हे मसाला टाकल्यानंतर मी असं हे छान 1 मिनिट असं परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये मी ह्या कट केलेल्या ज्या बिया आहेत त्या बिया टाकलेल्या आहेत आणि ह्या बिया पण छान मी अशा परतून घेणार आहे। तर अशी ही भाजी आपली छान अशी मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये मी 1 टीस्पून मीठ टाकलेलं आहे। आता मीठ हे चवीनुसार टाका। मीठ टाकल्यानंतर परत असं छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर मी याच्यावर एक 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। आता एक 3 ते 4 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि भाजी आपली बघूया आपण। तर छान अशी भाजी मस्त दिसते। आता यामध्ये मी कोथिंबीर कट केलेली टाकणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे। तर अशी ही मस्त अशी सीझनल फणसाच्या बियांची भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे। तर नक्की या सीझनमध्ये तुम्ही ही फणसाच्या बियांची भाजी करून बघा आणि भाजी केल्यानंतर ही भाजी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि माझी आजची ही जर अतिशय वेगळी आणि झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझी ही आजची रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या आणि वेगवेगळ्या चटकदार चमचमीत रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्ही पण असेच नवनवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझा चॅनल बघत राहा।